आज आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने पेट्रोलचे 3 रुपये आणि डिझेलची 3 रुपये दरवाढ झालेली आहे आणि त्याचबरोबर सीएनजीची काही दिवसापूर्वी दरवाढ झालेली आहे, गॅसची दरवाढ झालेली आहे आणि या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतोय। परंतु येणाऱ्या दिवसात आज सर्वसामान्य लोकांनी सुद्धा आज सामान्य लोकांचं कंबरडं मोडलंय। आज मोदी सरकारने विरोधक सुद्धा शिल्लक ठेवलेले आहेत आवाज उठवण्यासाठी आणि जर आपण हे केलं नाही तर मोदी सरकार 15 ते 20 रुपये डिझेल आणि पेट्रोल दरवाढ करणार आहे आणि त्यांना इशारा देण्यासाठी हेच आम्ही आंदोलन केलेलं आहे। आणि आज आपण बघितलं एकीकडे मोदी सांगतायत लोकांना चालत फिरा म्हणून आणि आपण परदेशात फिरतायत। आज काही मंत्री ईव्ही कारचं सांगतायत, परंतु आपण 25-25 गाड्या घेऊन या जिल्ह्यामध्ये आपण काल बघितलं असेल सगळे मंत्री आमदार फिरतायत आणि या सगळ्याचा निषेध म्हणून आम्ही आंदोलन केलेलं आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात सुद्धा आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने होईल की जेणेकरून पुढची दरवाढ तरी रोखली पाहिजे। आणि या सरकारने जे आम्हाला आश्वासन 800 दिनाचं दिलं होतं ते आश्वासन गेलं कुठे? आज या पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे दुधाचे दर, भाज्यांचे दर, बिल्डिंग मटेरियलचे दर हे सगळे वाढलेले आहेत आणि त्यामुळे सामान्य लोकांचं कंबरडं या ठिकाणी ऐन हंगामात मोडलेलं आहे। आपण बघितलं आपण काल ईव्ही कारचे एकाच मंत्र्याकडे 2 मंत्र्याकडे एकाच नंबरच्या ईव्ही कार होत्या आणि आज कालच या जिल्ह्यामध्ये आमदार, खासदार आणि पालकमंत्री होते 25-25 गाड्या घेऊन फिरत होते आणि त्यामुळे मोदींच्या ह्याला कसं आश्वासन आणि आपण आशिष शेलारने बघितलं असेल तशी खिल्ली उडवली आहे। त्यामुळे लोक खिल्ली उडवत आहेत, आपण परदेशात जात आहेत आणि लोक रस्त्यावर आता लोकांचा उद्रेक कधीतरी या भविष्यात या ठिकाणी होईल। नाही आज आपण बघितलं असेल की इथले जिल्हाधिकारी, इथले पालकमंत्री सातत्याने सांगतायत की जिल्ह्यामध्ये पेट्रोलचा तुटवडा नाही, परंतु एकही पंपावर असं नाही की पेट्रोल आहे उपलब्ध। आज गॅसचे तर लाईन आता इथे पण इथपर्यंत लाईन लागली आहे आणि त्यामुळे एकीकडे जिल्हा प्रशासन सांगतात आणि जिल्हा प्रशासनाच्या याला सगळ्या रस्त्यावर मात्र हरताळ पसरलेला आहे आणि त्यामुळे या आंदोलनात आज जरी आंदोलनात लोकांनी सहभाग झाला पाहिजे असं आमचं लोकांना आव्हान आहे।